तर एनडीएला जायला परीक्षा आहे, एनडीएची यूपीएससी घेतं. 12वी नंतर इंजिनिअरला जाण्यासाठी टप्पे बघा. IIT जायचं असेल तर जेई मेन्स आणि ॲडव्हान्स पास व्हायला पाहिजे. NIT कॉलेजमध्ये जायचं असेल तर जेई मेन्स पास झालं तरी चालतं, ॲडव्हान्सची गरज नाही. पण महाराष्ट्रातल्या जळगाव, धुळे, पुणे, मुंबई इथं जर इंजिनिअरिंग कॉलेजला जर प्रवेश घ्यायचा असेल, जे NIT नाहीत आणि IIT नाहीत, तिथे मात्र CETची परीक्षा पुरेशी. हे सांगणं का गरजेचं आहे? कारण कधी कधी काही लोकांना ते माहीत नसतं. याच्यात अजून एक पालकांचा मुद्दा येतो, IITचीच तयारी केली पाहिजे का CETची केली पाहिजे. मला वाटतं पुरोहित सर त्या विषयावरती निश्चितपणे प्रकाश टाकतील, तो त्यांचा विषय आहे. परंतु ह्या तिन्ही परीक्षा उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक धमकी दिलेली तुम्हाला, इंजिनिअरिंगला प्रवेश पाहिजे असेल तर 12वी CET मध्ये 200 पैकी 0पेक्षा जास्त मार्क पाहिजेत. 0पेक्षा जास्त मार्क. आता हे नियमात कदाचित बदल होईल माहित नाही मला, परंतु 150 मार्क PCM ग्रुपला आणि इथे असं असा नियम आहे. इंजिनिअरिंगचं जसं आहे तसं मेडिकलला जाण्यासाठी सर पुन्हा उल्लेख करतील. फक्त मला एक कोणत्या स्पर्धा परीक्षात ते सांगणं गरजेचं आहे. नीटची परीक्षा असते, नीटबद्दल कदाचित सरांनी अजून काही विस्ताराने सांगावं जे कदाचित मलाही माहीत नसेल. ग्रॅज्युएशन नंतरच्या स्पर्धा परीक्षेमध्ये UPSC MPSC असते सरकारी अधिकारी होण्यासाठी. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, घी देखा लेकिन बडगा नाही देखा. एखादा विद्यार्थी म्हणेल की मला पुण्यातच नोकरी करायची आहे तर UPSC नाही उपयोगाचं, जळगावातच नोकरी करायची आहे ना UPSC उपयोगाचं, कारण दर 3 वर्षांनी बदली आहे. तुकाराम मुंडेंकडे बघा ना, 3 वर्ष पण नाही हो, 1.5 वर्षातच त्यांना इकडे तिकडे जावं लागतं. एखादा म्हणेल की नाही मला माझ्या घरातच राहून काम करायचंय, त्यांच्यासाठी करिअरचे ऑप्शन्स वेगळे राहतात. ज्यांना असं वाटतं की मला डेअरिंग करून काम करायचंय, म्हणजे पायलट व्हायचंय, त्या दृष्टीने त्याची सराव परीक्षा असते, एंट्रन्स परीक्षा असते. कधी कधी फी पण जास्त असते. जिथे पगार जास्त तिथे फी पण जास्त असते. परंतु त्या ठिकाणी मात्र मनापासून इन्व्हॉल्वमेंट असेल तरच जावं. परवा मला एका विद्यार्थ्याने टीव्हीच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला की एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि त्याच्यात जाता येईल का. बऱ्याच लोकांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, पायलट, एअर होस्टेस इत्यादी गोष्टींचं, ॲनिमेशन यांचं फार अट्रॅक्शन असतं. मित्रांनो लक्षात घ्या, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे बंद पडलेली विमानं किंवा स्पेअर पार्ट निर्मिती करणारं जे काही काम आहे ते एरोनॉटिक्समध्ये येतं. जेवढ्या कार्स आणि गाड्या रस्त्यावरती तेवढे विमानं नाहीत. आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची शासकीय रचनेतून फक्त एकच कॉलेज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स बँगलोर, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे IIT मुंबई, तिथे एरोस्पेसचा कोर्स आहे. तेवढं एरोनॉटिक्समध्ये जायचं असेल तर जवळपासच्या व्यवस्था असतील, परंतु मान्यता फक्त 2 व्यवस्था आहेत. ज्यांना असं वाटतं की एरोनॉटिक्स ओव्हर स्पेशलायझेशन होईल त्यांनी मग जनरल डिग्री घेऊन मग कोणत्याही स्पेशलायझेशन जायला हरकत नसतं, कारण ओव्हर स्पेशलायझेशनमध्ये गेल्यानंतर कदाचित ऑब्सोलेट होण्याची शक्यता असते. त्या सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चरमध्ये जाण्यासाठी सुद्धा बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही जाऊ शकता. काही जुने काही आजी आजोबा पण आले असतील, काही जुने पालक इथे दिसतात म्हणजे वयस्कर ज्येष्ठ, ते म्हणतील की सर बेसिक सायन्समध्ये करिअरला स्कोप आहे का. आहे स्कोप, पण कमर्शियलाइज लेवलला तो जात नाही. काही प्रमाणात आहे. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयामध्ये संशोधनामध्ये कामाची गरज आहे. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी. फक्त एवढंच की त्या विद्यार्थ्याची इंटेन्शन खूप जबरदस्त पाहिजे त्या कामासाठी. नाही तर उगीच सहज म्हणून गेला तर साधा प्लांट सेलचा धडा वाचताना डोक्यापुढं गरगरतंय 3 पानं वाचताना, तर 1200 पानी धडा पुस्तक वाचताना कसं होईल, अशी 16 पुस्तकं. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून त्या विद्यार्थ्यांनी तसा निर्णय घ्यावा. स्पर्धा परीक्षांची किंवा याची तयारी लहानपणापासून कशी करावी मगाशी मी उल्लेख केलाय, तो म्हणजे अर्थात आपण प्रश्नोत्तर नंतर घेऊ, परंतु लहानपणापासूनच तयारी व्हायला पाहिजे. मुलांवरती संस्करण व्हायला पाहिजे. त्यांना खेळून द्या, बागडू द्या, भाषा विषयात तयार करा, गणित पक्क करा, इंग्लिश पक्क करा. एवढं जर केलं आणि त्याला विचार करण्याची तयारी द्या. एकदा मी झी टीव्हीच्या कार्यक्रमाला बसलो होतो, एका बाईंचा फोन आला. ते म्हणले मला आमच्या मुलीला कोणती शाखा निवडायची ते कळतच नाही, तुम्ही जरा सांगता का. मी म्हणलं थांबा, फोन चालू ठेवा, मला एक सांगा की तुमची मुलगी आता केवढी आहे, कितवीला आहे. ती म्हणाली की आमची मुलगी आता 3 वर्षांची आहे. प्रचंड विद्यार्थ्यांबद्दल पालकांना कॉन्शियसनेस तयार झालाय. पोरं एवढा विचार करत नाही तेवढा विचार पालक करतात, आणि बऱ्याच वेळा आया करतात. आया, मी त्या आईला सांगितलं की 3 वर्षाची मुलगी आहे, इंजिनिअरिंगला अजून बराच अवकाश आहे, ती खाल्लं नसेल तर वरण भात भरवा आणि जेवलं असेल तर तिला झोपवा. इतक्या लवकर नाही, पण 8वी नंतर मात्र तुम्ही तुमच्या मुलांना करिअरच्या दृष्टीने त्याची कूच करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करेल, विद्यार्थी आणि पालकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांना भेटा. विविध क्षेत्रात काम जिथं चालतं ती ठिकाणं बघून या.
आणि मनातल्या शंका दूर करा. तुम्हाला करिअर करायचं का नाही तिथं ते निश्चितपणे कळून जाईल. ससून हॉस्पिटलला पुण्यामध्ये जर एखादा मुलगा आला ना मेडिकलला करिअर करणारा, नुसतं वरवरती अट्रॅक्शनवाला, तो म्हणलो कसलं डेंजर आहे, सगळे भाजलेले पेशंट, जखमी झालेले पेशंट, गोळामोळा झालेले पेशंट, मी नाही, मी या क्षेत्रात येणारच नाही. एखादा असा पण निर्णय घेईल, एखादा म्हणेल की यांना बरं करायची जबाबदारी माझी आहे, मी या क्षेत्रात. हे बघितल्यानंतर जास्त कळू शकतं. मला असं वाटतं की विविध करिअरला स्कोप आहे. जाता जाता उल्लेख मी परत सरांचं सगळ्यांचं बोलल्यानंतर प्रश्नोत्तरासाठी आपण थांबणार आहोत, परंतु एक उल्लेख मात्र मी करेन की करिअर हे जे करतोय आपण सगळी चर्चा की का करायचं, आणि याचं उत्तर असं आहे की हे करिअरचा निर्णय फक्त स्वार्थी तुझ्या माझा नाही हो, माझ्या कुटुंबापुरता मर्यादित नाही. या करिअरचा निर्णय माझं करिअर हे अन्य लोकांशी संबंधित आहे. त्यामुळे पुण्यामधला आमचा एसटी डेपो मध्ये माने नावाचा एक ड्रायव्हर बेदिक्कतपणे गाडी चालवतो आणि रस्त्यावरती अनेक लोक त्याच्या गाडीखाली येतात, ते मरतात, त्यांची करिअर जातात. कुणीतरी नऱ्यामध्ये पुण्यामध्ये एक बिल्डिंग बांधतं, ती बिल्डिंग खाली कोसळती, त्याच्या खाली 15-20 लोक मरतात. तुझं एकट्याचं नाहीये करिअर, ते समाजाशी निगडीत आहे. तू जे करणार आहे ते लोकांशी संबंधित आहे. तू शिक्षक जर बनलास आणि वर्गात जर शिकवत नशील तर किमान 25 बॅचेसचं नुकसान करणार आहेस. त्यामुळे तुझं करिअरचा निर्णय हा एकट्याचा नाहीये, तुझा हा सगळ्यांचा निर्णय आहे. त्यामुळे तो सिरियसली घ्यायचा आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आता जे शहीद झाले ना पुलवामामध्ये, त्यातला एक मी प्रसंग सांगतो. त्या शहीदाच्या घरामध्ये त्यांनी कॅमेरा नेला, घरातली परिस्थिती दाखवली, अक्षर डोळ्यातून पाणी येत होतं आपल्या, आणि त्यांनी अजून आतल्या खोलीमध्ये त्यांनी कॅमेरा नेला. त्या शहीदाच्या छोट्या बाळावरती त्यांनी कॅमेरा फोकस केला. ते शहीदाचं बाळ 3 महिन्यांचं बाळ जोळीमध्ये झोपलं होतं, आणि त्या कॉमेंटेटरने सांगितलं की या बाळाला माहित नाहीये की त्याचे वडील काल झालेल्या पुलवामा हत्यामध्ये शहीद झालेत, हे त्या बाळाला माहित नाहीये, ते बिचारं झोपलेलं आहे. ते बघत असताना आमच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं पाहिजे, एक जिवंत व्यक्ती असलं. आणि ह्याच्यानंतरचा पुढचा विचार असा व्हायला पाहिजे की हे बाळ ज्यावेळेस 20 वर्षांचं होईल आणि आजूबाजूला बघेल सगळेजण स्वतःचा विचार करतायत, मी, माझं करिअर, माझी गाडी, माझा बँक बॅलन्स, तर हे बाळ म्हणेल की माझ्या वडिलांनी देशासाठी प्राण अर्पण केल्याने आमच्यासाठी ते राहिले नाहीत, आमचं केवढं नुकसान झालं. पण कुणासाठी त्याग केला? अशा लोकांसाठी की जे सगळेजण स्वतःच्या तुंबड्या भरतायत. ते बाळ म्हणेल की माझे वडिलांचं चुकलं बरं का. आणि असं एखाद्या शहीदाच्या बाळाला वाटणं हे आपला पराभव आहे. म्हणून ते बाळ ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस असं त्याला वाटलं पाहिजे की माझ्या वडिलांनी ज्यांच्यासाठी त्याग केला ती भारतीय माणसं खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांसारखीच आहेत. ते सैन्यात होते, पण माझे काही मित्र ओळखीचे परिचित आहेत, ते डॉक्टर होते आणि रुग्णांची सेवा करत आहेत. शिक्षक म्हणून पिढ्यांच्या पिढ्यांचा उद्धार करतायत. इंजिनियर होऊन काही नवनिर्मिती कल्पना म्हणून शेतकऱ्याचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतायत. काहीही काम करतायत, परंतु भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग करतायत. उद्योजक बनून इथल्या लोकांना रोजगार देत आहेत. ही इथली माणसं माझ्या वडिलांसारखीच आहेत. फक्त फरक एवढा आहे की माझ्या वडिलांना प्राण ठेवावे लागले, ही माणसं मात्र देशासाठी काम करतायत. मला असं वाटतंय असं जर घडलं, ते घडण्यासाठी आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी अशी आहे की माझं करिअरचं क्षेत्र CA, CS, इंजिनियर, डॉक्टर, उद्योजक, यामध्ये माझा लॉंग टर्म डिसिजन काय, मी काय हे निवडणार आहे, या माध्यमातून मला समाजाची सेवा काय करता येणार आहे, आणि मी माझ्या क्षेत्रातला डॉक्टर अब्दुल कलाम बनू शकेल का, हा विचार करून आपल्या करिअरची निवड करायची आहे. असं जर केलं, उद्योजकता, संशोधन या माध्यमातून जर आपण करिअर केलं तर भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल. आणि मित्रांनो, व्याख्यानाच्या अगदी शेवटी येऊन मी सांगेन की असं जर झालं तर भारत हा आर्थिकदृष्ट्या ताकदवान देश बनेल. $1 अमेरिकन म्हणजे 60 भारतीय रुपये दुर्दैवाची परिस्थिती निघून जाईल. आणि 20 वर्षानंतर तुमचं आमचं करिअर एकदम भरभराटीच्या मोसममध्ये असताना त्यावेळेसची परिस्थिती उलटी राहील. $1 भारतीय म्हणजे 60 अमेरिकन अशी परिस्थिती निर्माण जर झाली तर मग खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं यश आहे, किंवा आपण जे काय करतोय ते सगळ्यांच्या उपयोगाचं होईल असं होईल. असं जर झालं तर पाकिस्तान आपल्या देशामध्ये LOCs काय त्यांच्या इंटरनॅशनल बॉर्डरवर सुद्धा खाली येणार. पाय टाकू नका म्हणतील, तंगड तोडून हातात देतील, भारत लय डेंजर देश असं ते म्हणतील. आता काय चाललंय, आता जरा थोडं काड्या करतायत ते. आणि चायनीज लोक ऑलरेडी लांबचं दिसत नाहीये. पण भारत जर ताकदवान झाला
तर चायना देश आता आपल्याला गणपतीच्या मूर्त्या, राख्या, फटाके, आकाशकंदील हे आपल्याला ते पुरवत आहेत. आणि आपण म्हणतो की चीनच्या विरोधात लढलं पाहिजे. अरे आपण करू ना इंजिनिअरिंग मधलं तंत्रज्ञान त्यांना पुरवू. असं जर झालं तर चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा साधी राहील. आपण जर आर्थिकदृष्ट्या ताकदवान झालो तर आणि तरच भारताला मान राहील, भारताची संस्कृतीला किंमत राहील. असं जर झालं तर मी म्हणेल की जसा फ्रेंडशिप डे अमेरिकेतून भारतात येतो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी, अर्थ काय माहित नाही तरी आपले गुंडाळून ठेवतात हातावरती दोरे, पण अलीकडे पलीकडे राखी पौर्णिमा असते ती कळत नाही आपल्याला. बहीण आणि भावाचं पवित्र नात्याचा सण फक्त भारतातच का चालतो, तिकडे का चालत नाही? कारण श्रीमंताचं लोक ऐकतात, गरीबाचं कोण ऐकतंय? आणि म्हणून श्रीमंताचं ऐकलेला पाहिजे. भारताची चांगली संस्कृती जगभरात पोचली पाहिजे असं वाटत असेल तर आपल्याला देश श्रीमंत करण्यापासून पर्याय नाही. शहीद होऊ नयेत कुणी यासाठी काय करायचं असेल तर भारताचा एक इथं राहणारा सैनिक म्हणून काय करता येईल तर निवडलेल्या क्षेत्रामध्ये मनापासून काम करून दाखवेल आणि भारताला श्रीमंत बनवेल. असं जर होऊ शकलं तरच आगामी काळामध्ये भारत मोठी महासत्ता होईल. आणि असं झाल्यावरती भगतसिंग वरतून म्हणतील अरे ह्यासाठीच मी फासावर गेलो होतो. शिवाजी महाराज म्हणतील यासाठीच मी अविश्रांतपणे मेहनत घेतली होती. आणि गांधीजी म्हणतील मी कुटुंब वाऱ्यावर सोडून शांततेच्या मार्गाने जे सगळे आंदोलनं केली ती ह्यासाठीच केली होती. मला असं वाटते त्यांनी असं म्हणावं म्हणून आणि भारताला चांगले दिवस यावेत म्हणून, अजून चांगले दिवस यावेत म्हणून, तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती समाधान असावं म्हणून आणि आपण आनंदी पद्धतीने जीवन जगावं म्हणून एकमेकांना शुभेच्छा देऊयात, उत्तम करिअर करूयात आणि छानपणे या करिअरच्या मार्गावर चालत राहूयात. एकमेकांना शुभेच्छा देऊ. मी आपली या ठिकाणी या निमित्ताने रजा घेतो. धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद सर. सरांनी जे काही सांगितलं करिअरबद्दल, तुमच्यासाठी जे काही ऑप्शन्स आहेत, स्कोप आहे, सरांनी सांगितलं जिथे स्कोप नाही आहे तिथे स्कोप आहे. तर अशा जे फील्ड्स आहेत तुम्ही त्या निवडा. तुमची जर आवड असेल तर ते क्षेत्र निवडा आणि त्याच्यात चांगले कामं तुम्ही करत राहा असं सरांनी सांगितलं. यानंतर लोकमत बालविकास मंच आणि पुरोहित अकॅडमी प्रस्तुत करिअर गायडन्स सेमिनार आपण बघतोय म्हणजे ऐकतोय. आणि पुरोहित अकॅडमीचे संचालक सतीश पुरोहित सर आपल्याशी बोलणार आहेत. आता मैं सतीश सर से रिक्वेस्ट करूंगी. ओके, प्रनिल चौधरी जो ये रिप्रेजेंटेटिव है पुरोहित अकेडमी के, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगी प्रनिल प्लीज़ आप आए और पुरोहित अकेडमी के बारे में हमें थोड़ा सा बताएं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रनिलसाठी. नमस्कार. विजय नवले सरांचं जे व्याख्यान आहे ते इतक्या सुंदर पद्धतीने झालं आहे की अजूनही आपण त्या व्याख्यानातून बाहेर निघालेले नाही आहे. मला थोडी भीती वाटते सुरुवातीला की मी काय बोलावं. नमस्कार. तरी नाही, थोडं जोरात तुमच्याकडनं थोडा आवाज आला पाहिजे. नमस्कार. थँक्यू. मी थोडं आयोजकांबद्दल बोलणार आहे. पुरोहित अकॅडमी आणि लोकमत बालविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी आल्याला एक 2 वाक्य वाचलीत. एक, बालमनाचा सच्चा सवंगडी आणि वेर इम्प्रूव्हमेंट इज आन्सर. ही जी 2 वाक्य आहेत त्यासाठी आज आपण इथे बसलेलो आहे. बाकी बरीच मंडळी आहे, त्यांचं बोलून झालेलं आहे. थोडं विचार करा दोन्ही वाक्यांवरती. मी पुढे येतो. पुरोहित अकॅडमी काय आहे आणि आम्ही काय करतो या संदर्भात मी बोलणार आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी नसणार आहेत की आम्ही हे करतो ते करतो. ज्या साध्या सामान्य आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याबद्दलच आपण पुढे जाऊ. समोर मिशन. उत्तर महाराष्ट्रात क्वालिटी एज्युकेशन हे ऑलरेडी दिले जात आहे, पण आजही ही शोकांतिका आहे की आपल्याकडे IITs, NITs किंवा उच्च पदस्थ अधिकारी आपल्याला आपल्याकडची दिसत नाही आहे. म्हणजे फक्त उत्तर महाराष्ट्र नाही तर सरांनी जसं सांगितलं की NDA मध्ये मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रातला माणूस दिसत नाही आहे. तर त्यासाठी पुरोहित अकॅडमी काम करणार आहे आणि हे करत असताना ते प्रत्येकाला परवडेल, ते प्रत्येकाला अफोर्ड होईल. आज आपण बघतोय की काय काय फीज आहे, काय आहे आणि त्यामध्ये शिकवणं फार अवघड झालेलं आहे.
तर ते प्रत्येकाला परवडावं, प्रत्येकाला अफोर्ड होईल ह्या किमतीत आपण ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट, कुठलीही गोष्ट एकदा दोनदा झाली आणि ती संपली असं व्हायला नको, म्हणून जे काही रिझल्ट्स असणार आहेत ती सातत्याने येत राहावी, ते रिझल्ट्स टिकून राहावेत यासाठी आम्ही काम करणार आहोत. ते विजन आहे. व्हॅल्यूज सरांचा दृष्टिकोन असा आहे, पुरोहित सरांचा, की आपण जे काम करतो आहे, ज्या कमिटमेंट्स आपण देतो आहे, त्या सर्व कमिटमेंट्स ह्या कस्टमरच्या म्हणजे मुलांच्या पालकांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आणि त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी असाव्यात. आपलं जे वागणंही असेल ते त्यांच्या सॅटिस्फॅक्शन आणि आनंदी आयुष्यासाठी असावं. म्हणजेच काय, तर तुम्ही मुलगा आमच्याकडे सोपवला, 2 वर्ष फीस भरली आणि आमचं काम संपलं असं होणार नाही. म्हणजे नंतर पण सोबत राहू असाही अर्थ नाही. एक परिवार म्हणून सोबत असणारच आहोत, पण 2 वर्ष इथे जे शिकवलं जाईल, इथे जे संस्कार दिले जातील ते आयुष्यभर सोबत राहावेत आणि तो मुलगा आयुष्यभर आनंदी असावा यासाठी प्रयत्न असतील व्हॅल्यूज. पुढे जातो. सतीश पुरोहित सर कोण, हा एक प्रश्न असेल बऱ्याच जणांना. त्यासाठी स्वतः इंजिनियर आहेत NTC मधून, त्यांनी RIT इंदोरमधून त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यानंतर स्टॅटफोर्ड अकॅडमी फिटजी पॉवर सिस्टीम इंदोर इथे त्यांनी शिकवलेलं आहे. त्यानंतर CIITs मध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. मग पेसमेकर एज्युकेशनला त्यांनी शिकवलं आणि नंतर दिशा अकॅडमीचे ते डायरेक्टर म्हणून, को डायरेक्टर म्हणून होते आणि आता त्यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी पुरोहित अकॅडमी सुरुवात करून आपलं काम ते पुढे नेत आहेत. आता यात एक छोटीशी गोष्ट सांगायची अशी आहे की CIIT, पेसमेकर एज्युकेशन, दिशा अकॅडमी ह्या जळगावातल्या संस्था आहेत. गेल्या 7 वर्षापासून सर स्टेट बोर्ड प्लस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजे JEE आणि नीटसाठी हा अभ्यासक्रम ऑल इंडिया लेवलचा असतो. मी ते पुढे बोलणार आहे ते स्लाईडमध्ये. तो ऑल इंडिया लेवलचा एक्झामिनेशनचा सिलेबस प्लस बोर्डचा म्हणजे आपण इथे जे 12वीचे स्टेट बोर्डचे पेपर देतो ह्या दोन्हींचा अभ्यासक्रम एकत्र करून सिंक्रोनाइज करून शिकवणं हे कला आहे आणि ही त्यांनी आत्मसात केली आहे स्वतःच्या मेहनतीवरती. पुढे जाऊ. त्यानंतर व्हॉट वी डू, आम्ही काय करतो, जे मी थोडक्यात आवडणार आहे. स्टुडंट मॉनिटरिंग सिस्टम आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रत्येकाकडे झालेली आहे. CCTV कॅमेराज, त्यानंतर थर्म इम्प्रेशन्स म्हणजे बायोमेट्रिकने अटेंडन्स घेणे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटीसाठी, आजकाल मुलींच्या सिक्युरिटीसाठी आपण दर पिरियड नंतर जर विद्यार्थी अब्सेंट असेल तर त्याच्या घरी कॉल करणं, मेसेज पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट मॉनिटरिंग सिस्टीममध्ये येतात. वेळोवेळी त्याच्या प्रगतीबद्दल, त्यांच्या बिहेवियरबद्दल लक्ष ठेवणं आणि पालकांना त्या इन्फॉर्म करणं. त्यानंतर अवर टीम व्हॉट वी डू फॉर स्टुडंट्स वेलफेअर ओनली. आम्ही जे काही करतो, आमची पूर्ण टीम म्हणजे फक्त सतीश पुरोहित सरांचं ते म्हणणं आहे म्हणून बाकीची टीम ते करत नाही असं नाही आहे. सगळेजण मिळून ते सगळं काम करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की आपण करिअर निवडताना बऱ्याच टायमाला असं होतं की एखादा मुलगा सायन्समध्ये येऊन जातो, क्लास लावून घेतो, पण लावल्यानंतर मग कळतं की आपला तर इथं काही संबंधच नाही, वय अपने को तो कुछ आता ही नाही आहे. तर ती गफलत व्हायला नको म्हणून सायकोमेट्रिक टेस्टिंग्स प्लस काउन्सिलिंग आणि पुढे त्याचं काही 12वी नंतर काय करायचं काय नाही त्या संदर्भात आपण घेतो. व्हिडिओ लेक्चर्स लायब्ररी आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी एका दिवशी ॲबसेंट असेल आणि त्या दिवसाचं जे लेक्चर असेल ते त्याचं गेलेलं आहे तर ते लेक्चर त्याला कव्हर करण्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यात त्याला काही डाऊट असतील तर तो नंतर येऊन विचारू शकतो. सिंक्रोनाइज आर्ट ऑफ टीचिंग मी बोललो. टेस्ट सिस्टम आहे, दर रविवारी टेस्ट, दर सोमवारी टेस्ट असते. JEEच्या आणि स्टेट बोर्डच्या कंटिन्युअस टेस्ट सोबत चालू असतात. आणि स्टडी मटेरियल जसं सिंक्रोनाइज्ड आर्ट ऑफ टीचिंग आहे तसंच हे सिंक्रोनाइजिंग मटेरियल आहे. म्हणजे वेगळा JEEचा अभ्यास आणि वेगळा स्टेट बोर्डचा अभ्यास अशी करण्याची गरज नाही. हे सगळं सोबत असलेलं एकच मॉड्यूल जे सरांनी स्वतः तयार केलेलं आहे सगळ्या विषयांसाठी. अशी आपली मॉड्यूल्स आहेत, ती मॉड्यूल्स आपण यूज करतो. नेक्स्ट,
जे सर बोलले आता रियालिटी आणि हॅपीनेस अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या नीट आणि जेई ह्या ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये ह्या काही बेसिक क्वालिटीज आहेत IQ, त्यानंतर मॅथमॅटिकल ॲबिलिटी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मस्ट आहेत, ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे. लिस्ट आउट समोर आहे, ह्या तुम्हाला असतील, तुमच्यात असतील तरच आपण ती स्वप्न बघायची आहेत. म्हणजे स्वप्न बघणं हा गुन्हा नसला तरी चुकीचं स्वप्न पाहून स्वतःची मनस्थिती खराब करणं हे चुकीचं होईल. त्यामुळे ह्या क्वालिटीज असतील तरच आपण पुढे जाऊन IITs आणि NITsसाठी किंवा एम्ससाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर मी जे मगाशी बोललो व्हॉट वी डू आमच्या सगळ्या सिस्टम्सबद्दल, ही पुरोहित अकॅडमीमध्ये चालवणारे सगळे प्रोग्राम्स आहेत. 11-12चे JEE आणि ॲडव्हान्सचे स्पेशल बॅचेस प्लस 11-12च्या JEE मेन्सच्या बॅचेस वेगळ्या आहेत. त्यानंतर MSCTच्या बॅचेस, नीटच्या बॅचेस, 9-10च्या फाउंडेशनच्या बॅचेस प्लस 25 स्टुडंट्सचे नीटची जी बॅच आहे ती स्पेशली घेतली. त्यामागचं कारण असं आहे की जे नेहमी दुरंतो किंवा राजधानीने प्रवास करतात त्यांना जर तुम्ही पॅसेंजरने नेलं तर चालत नाही, त्यांना बोर होतो प्रवास. म्हणून ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त चांगला आहे, ज्यांना एकदा शिकवलं आपण एक पाठी म्हणतो ना, अशी जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती आपण 25 स्पेशल बॅच घेतो. ती एक्झिस्टिंग मुलं जे आहेत आपल्याकडे त्यांची टेस्ट घेऊन मग दिली जाते. वेगळी फीज किंवा जास्त वाढवून फीज दिली की स्पेशल बॅचेसमध्ये ॲडमिशन भेटतं अशी सिस्टम नाही आहे. क्लिअर करतोय की जास्त फीज किंवा वाढवून फीज दिली तर स्पेशल 25च्या बॅचेसमध्ये घेतलं जाईल असं सिस्टम नाही आहे. आणि सर मगाशी बोलले की तुम्ही समजा मराठी मीडियमला असाल आणि मग अचानक तुम्ही 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घेतली तर काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला एकतर ते इंग्लिशचं थोडं हार्ड शब्द किंवा मग बाकी जे काही नवीन कन्सेप्ट्स असतात, म्हणजे मराठीत हृदय किंवा यकृत वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं आणि मग समोर येताना लिव्हर आणि पँक्रियाज वगैरे असं समोर येतं. तर ती गफलत होऊ नये म्हणून 11वी फाउंडेशनचा आपण एक फ्री कोर्स महिनाभराचा घेतो आहे, ज्याने एक फायदा आम्हालाही होतो की पुढे शिकवताना मुलाचं ऑलरेडी फाउंडेशन बिल्डअप झालेलं असतं. तर 10वी नंतर आता एक 15 एप्रिलपासून आपण स्टार्ट करतोय, त्या फ्री बॅचेस असतील 1 महिन्यासाठी. त्यानंतर हे दोन्ही ब्रांचेसचे ॲड्रेस आहे, आपल्या 2 ब्रांचेस आहे. मेन ब्रांच जी MJ कॉलेज जवळ म्हणजे इथेच जवळ चौकामध्ये लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर आहे आणि दुसरी ब्रांच कोर्ट रोडला बंधन बँकेच्या बाजूला आहे. तुम्ही येऊन भेटू शकता. त्यानंतर तुम्हाला आपल्याला प्रश्न असतो की समोरचा व्यक्ती काय शिकवतो काय नाही वगैरे म्हणून. यूट्यूबला आपलं चॅनल आहे फिजिक्स पुरोहित नावाने. तुम्हाला जर सरांचं शिकवणं बघायचं असेल किंवा ते कशा पद्धतीने शिकवलं जातं हे जर बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट चॅनलला जाऊन पाहू शकतात. फिजिक्स पुरोहित नावाचं चॅनल आहे, तिथे बाकी सगळे लेक्चर्स सरांची लाईव्ह अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकतात. म्हणजे तुम्हाला येऊन बघण्याची गरज नाही की सर काय शिकवतात, ते तुम्ही घरी बसल्या तुम्ही बघू शकता. थँक्स. पुरोहित अकॅडमीबद्दल आपण बघितलं आणि मी थोडेसे पॉईंट्स परत हायलाईट करू इच्छिते. सगळ्यात पहिले सांगितलं सरांनी की सिंक्रोनाइज्ड टीचिंग. खूप वेळेस काय होतं ना की आपल्याला 2 ट्युशन्स जॉईन करावे लागतात. म्हणजे तुम्हाला जर स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर एक वेगळी ट्युशन आणि तुमचे जे रेग्युलर कोर्सेस आहेत, तुमची जी 11-12ची एक्झाम आहे त्याच्यासाठी वेगळी क्लास. तर तसं न करता सिंक्रोनाइज्ड टीचिंग सर करतात. सरांचं टीचिंग म्हणजे मी पर्सनली बघितलेलं आहे, खूप चांगलं सर शिकवतात. आणि सिंक्रोनाइज्ड म्हणजे तुम्हाला वेळ पण तुमचं वाचेल, तुमचं ग्रास्पिंग पॉवर पण वाचेल म्हणजे वाढेल आणि एकाच जागेवर तुम्हाला 2 गोष्टी लिंक करून शिकवल्या जातात जेणेकरून तुमचे कन्सेप्ट्स अजून जास्त क्लिअर होतात. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स लायब्ररी आहे त्यांची. जे पण त्यांचे लेक्चर्स होतात रेग्युलरचे ते सगळे लेक्चर्स त्यांचे रेकॉर्ड होतात. आणि जर समजा तुम्ही सुट्टीवर गेलेत किंवा तुमचं म्हणजे तुम्हाला बरं नाही आहे, तुम्ही एखाद दिवस गेलेले नाही ट्युशनला, तर तुम्ही ते तेवढं पार्ट तुमचं
रेकॉर्ड केलेलं राहतं सरांचं लेक्चर, तुम्ही तो बघू शकतात. म्हणजे तुमचे तेवढे जे कन्सेप्ट्स आहेत ते मिस नाही होत. हा अजून एक फायदा आहे. आणि फ्री बॅच, 1 महिन्याचा फ्री कोर्स आहे 15 एप्रिलपासून 11th स्टार्टिंग. तुमची जर आता 10वी झाली असेल, मी असं आव्हान करते की तुम्ही जा. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील, तुमचे जे कन्सेप्ट्स आहेत, फंडामेंटल्स आहेत बेसिक, ते क्लिअर होतील आणि तुम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. एका महिन्यात तुम्हाला कळेल की तुम्हाला सायन्समध्ये जायचं आहे की नाही, किंवा तुम्हाला दुसरं फील्ड निवडायचं आहे. तर अशी ही एक खूप चांगली जे उपक्रम आहे सरांनी राबवलं आहे की 1 मंथ फ्री बॅच तुमच्यासाठी आहे. त्या बॅचचा तुम्ही नक्की फायदा घ्या. आणि सांगितलं सरांनी की तुमचा फायदा त्याच्यात तर आहेतच, आणि त्यांचा पण फायदा आहे की जर तुम्ही ती क्लास कंटिन्यू केली तर तुमचे जे बेसिक्स आहे ते क्लिअर राहतील. आणि जे नॉर्मली दुसरे मुलं राहतात त्यांचे बेसिक्स क्लिअर व्हायला टाईम लागतील. मग नॅचरली तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आणि इन्स्टिट्यूटमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतात. यूट्यूबवर सरांचं चॅनल आहे फिजिक्स पुरोहित नावाने. तो चॅनल तुम्ही जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कळेल सर कसं शिकवतात. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही जर तिथे गेलात आणि शिकलात तर तुम्हाला कितक्या चांगल्यापणे तो समजेल. हे सगळे जे पॉईंट सरांनी सांगितले नक्की तुम्हाला ते आवडेल. आणि पुरोहित अकॅडमी याच वर्षी स्टार्ट झाली आहे, पण सरांचा अनुभव खूप चांगला आहे. गेल्या 10 वर्षापासून सर या फील्डमध्ये आहेत आणि सरांचे स्टुडंट्सचे फीडबॅक मी पर्सनली ऐकलेले आहेत. सर खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. आणि फक्त शिकवतात म्हणजे सांगून संपलं तसं नाही, तर सर पर्सनली मेहनत घेतात आणि तुम्हाला जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही सर ते शिकवतात. तर नक्की सगळ्यांनी जा, एकदा पुरोहित अकॅडमीला भेट द्या. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही काउन्सिलिंग तुम्हाला पाहिजे तर तुमचे सगळे डाऊट्स ते क्लिअर करून देतील. यानंतर आपल्यासोबत बोलणार आहेत, आपल्यासोबत मोटिवेशनल स्पीकर आहेत सुरेश पांडे सर. मी पांडे सरांना विनंती करते की प्लीज सर तुम्ही 2 मिनिटं आमच्यासोबत येऊन बोला. आपल्याशी बोलतील, ते आपल्यासोबत संवाद साधतील. मैं रिक्वेस्ट करूंगी पुरोहित सर से कि प्लीज़ सर आप हमसे आके बात कीजिए. एंड त्याच्यानंतर पांडे सर पण बोलतील. सर प्लीज. हेलो, गुड इवनिंग एवरीवन. मतलब अक्सर जो मेरी बातें आप तक अगर पहुंचती है तो आपकी तरफ से मुझे जो रिप्लाई है वो ये और बताएगा कि मुझे आपको और क्या समझाना और क्या बताना है. धन्यवाद दूंगा विजय नेवले सर का. जैसा कि नाम में ही विजय है. विजय मतलब जानते हैं विजय का मतलब क्या होता है? जीत, विक्ट्री. विजय नेवले सर का धन्यवाद बहुत बहुत. बाल विकास मंच, इसमें एक विशेष नाम है विकास. डेवलपमेंट ऑफ सोसाइटी, कीपिंग द फोकस ऑफ कीपिंग एंड टेकिंग द ऑब्जेक्टिव टू डेवलप द सोसाइटी. समाज के अंदर वैचारिक बदलाव लाने की पूरी कोशिश, कलम की ताकत, जिसे नकारा नहीं जा सकता. कलम की एक ऐसी ताकत जो लोकमत के माध्यम से आप तक पहुंच रही है. दड़ा साहब को विशेष प्रणाम. 10th क्लास पास आउट स्टूडेंट्स और बहुत सारे पेरेंट्स, ये बात आप भी जानते हैं कि आपकी जिंदगी के अहम रोल में 9 महीने तक आपको पेट में रखकर आपको जन्म देने वाली माँ, जिसे पहला गुरु कहा जाता है, उन्हीं के लिए एक छोटा सा वाक्य जो कहा जाता है, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पहला नमन आपके माता और पिताओं को, जिन्होंने आपको इस लायक बनाया कि आज आप यहाँ पर बैठे हैं. दूसरा नमन आपके उन गुरुओं को जो 10th क्लास तक आपको इस लायक बना के भेजे कि आप आज 11th क्लास में जा पा रहे हैं. अक्सर हम जब आगे जाते हैं तो हम पुरानी बातें और पुराने लोग याददाश्त के कारण भूलते हुए जाते हैं. तो मैं धन्यवाद दूंगा आपके उन सभी शिक्षकों को जिन्होंने आपको आज इस स्टेज पे लाने के लिए उस लायक बनाया कि आप सोच पा रहे हैं कि 10th के बाद में आपको क्या करना है. लगभग करियर गाइडेंस पर सर की बातचीत, जिसमें सर का मुख्य उद्देश्य और सर की मुख्य बातचीत का एक संदर्भ, केंद्र बिंदु था लक्ष्य. कि लक्ष्य जो होगा उसे हासिल करने के लिए आपके प्रयास जब तक रहेंगे, ईमानदारी से आप चलते रहेंगे और आप जिस दिन तक लगातार प्रयास करते रहेंगे आप उस निश्चित उस जगह पर पहुंचेंगे. कुछ बातें आपसे पूछना चाहूंगा स्टूडेंट्स, पेरेंट्स से नहीं. शिवाजी ने साम्राज्य कौन सी उम्र में संभाला था? कौन सी उम्र में? 13 साल, 14 साल, 15 साल, 16 साल. 13, 14, 15, 16. 13 से 16 रेंज देता तो चलेगा. 30 to 16. 13 से 16 के बीच में शिवाजी ने साम्राज्य संभाला था. अकबर ने गद्दी कब संभाली थी? अकबर ने शासन कब संभाला था? 14, 15, 16, 17. अकबर ने शासन कब संभाला था? 13, 14, 15, 16. लगभग 14 वर्ष की वजह में. सरोजिनी नायडू जानते हैं आप? सरोजिनी नायडू 1000 पंक्तियों की कविता लिखने वाली हिंदुस्तान की कवियत्री सरोजिनी नायडू, लगभग किस उम्र में वो कविता लिखी गई थी?
लगभग 14 से लेकर 17 की उम्र में। मैं उम्र और सफलता दोनों के बारे में आपको याद दिला रहा हूं। यही वो 17 की उम्र है जिसमें आप बहुत सारी कहानियां लिखते हैं, और यही वो 17 की उम्र है जिसमें आप इतिहास बनाते हैं। यही वो 17 की उम्र है जिसमें आप बहुत सारी कहानियां लिखते हो, और यही वो 17 की उम्र है जिसमें आप इतिहास बनाते हैं। उम्र का और लक्ष्य का क्या तालमेल है, यही निश्चित करता है। उम्र का और लक्ष्य का क्या तालमेल है, यही निश्चित करता है कि आप कैसे, कब, कहां, किस तरह पहुंचने वाले हैं। जब 14 साल में शासन संभालने वाले व्यक्ति के बारे में विचार कीजिए। 14 साल में हमारी मक्खी नहीं उड़ती सर शरीर के ऊपर जो रहती है, नींद नहीं उड़ती। माँ बाप कहते हैं मेरा बच्चा है, मेरा बच्चा है, छोटा है, छोटा है। शिवाजी महाराज के बारे में नवले सर ने काफी कुछ बताया। मैं जब से महाराष्ट्र में आया, एक प्रभावी व्यक्ति के रूप में उनका अध्ययन करने के बाद मैंने पाया हम ही है जवाबदार जो हमारे बच्चों को कहते हैं कि ये बच्चा है, और हम ही है जवाबदार जो हमारे बच्चों को ये कह सकते हैं कि तू क्या बन सकता है। 14 साल की उम्र में, 15 साल की उम्र में, 16 साल की उम्र में जिन लोगों ने इतिहास रचा है, इतिहास रचने से पहले उनके अंदर का साहित्य क्या है, उनकी बुद्धि के अंदर क्या है, उनकी सोच के अंदर क्या है, उनका जुनून किस बात के लिए है, वो क्या करना चाहते हैं, और उनके माता पिता का उनके साथ संवाद कैसा है। एक बच्चा फेल होता है तो पिताजी कहते हैं यही करेगा तू, बस तेरे से यही एक्सपेक्टेशन थी। काउंसलिंग के समय पेरेंट्स आते मेरे सामने, पेरेंट्स बोलते कि मेरा बच्चा पढ़ता नहीं सर, क्या करूं मैं। मानता ही नहीं सर, मेरा दर्द समझता ही नहीं वो। एक पेरेंट बच्चे को लेकर मेरे पास में पहुंचे, नाम नहीं बता सकता क्लास का, ये भी 12th क्लास का स्टूडेंट है। थक गया सर, थक गया, सिर पीटता हूं, मानता नहीं है, सुनता नहीं है। बच्चे के सामने बोलकर बच्चों को 2 से 3 बार सुनाकर वो चले गए। चले जाने के बाद में पेरेंट्स को मैंने अलग से बुलाया, बुला के क्वेश्चन पूछा, सर आप कितना समय बिताते हैं अपने बच्चे के साथ में, कितना समय, दिन का कितना समय उसके साथ बिताते हैं। उन्होंने बताया सुबह में 7 बजे निकलता हूँ, रात को 10 बजे आता हूँ। बोला इसके बीच में आप क्या करते हैं। बोले उसी के लिए तो काम करता हूँ, पैसा कमाने जाता हूँ, उसी की फीस का तो जुगाड़ लगा रहा हूँ, उसी के लिए तो काम कर रहा हूँ। पिता को लगता है कि मैं काम कर रहा हूँ और बच्चे को लगता है कि मुझे समय नहीं देते। पिता को लग रहा है कि मैं काम करने जाता हूँ और बच्चे को लगता है कि मुझे समय नहीं देते। बच्चा मुझसे कहता है कि सर मेरे पास में ना मेरी मम्मी बात करती, ना मेरे पिताजी बात करते, ना उनका मुझ पर ध्यान है। पापा ये कहते हैं कि मेरे पास समय नहीं है। सोशल प्रोग्राम छोड़ते नहीं, किसी की शादी कभी छोड़ते नहीं, सामाजिक व्यवस्था सुधारनी वो कभी छोड़ते नहीं है। कोई बात ऐसी छोड़ेंगे नहीं वो जो दूसरों के लिए समय देने की बात हो। लेकिन एक ही बात, जब मेरी बात आएगी तो मेरे लिए कहेंगे कि अभी मुझे काम है। 14 साल की उम्र में शासन संभालने वाले लोगों के बारे में याद दिला रहा हूँ। शिवाजी महाराज के बारे में बताया जाता है कि उनको गीता, महाभारत, रामायण इनके पाठ बचपन से ही कराते गए थे। ये कहानियां, ये चरित्र, ये क्रिएचर्स जो बचपन से सुनने को मिलता है, वो हमारे बच्चों में आत्मविश्वास और हमारे बच्चों में एक सोच और विचारधारा बनाता है। 32 साल की उम्र में टेलीविजन का आविष्कार करने वाले व्यक्ति को भूखा रहना पड़ा था, बेरोजगार था, बीमार था, जिस घर में रहता था उसका किराया नहीं दे सकता था। मोबाइल जिसके बारे में आज बात करते हैं, टेलीविजन के अलावा टेलीफोन स्टार्टिंग में जब स्टार्ट हुआ था, साइंस बैकग्राउंड से इसलिए बता पा रहा हूं मैं आप लोगों को। उसके आविष्कार के वक्त जो एक कॉलोनी का एक ऐसा रूम जहां पर बदबू आती थी, सड़न थी, ऐसी जगह पर टेलीफोन का आविष्कार हुआ। मैडम क्यूरी, पीरे क्यूरी, फिजिक्स में होने के कारण जानता हूं, उनका बेटा क्यूरी, हस्बैंड क्यूरी, खुद क्यूरी, न्यूक्लियर फिनोमेना की स्टडी करते हुए खुद अपनी जिंदगी को गंवा बैठे। सोचिएगा मैं क्या कह रहा हूं। रानी लक्ष्मीबाई, जो कि अभी आपने एक मूवी देखी थी, उस मूवी में आपको ये देखने को निश्चित रूप से मिला था, अगर किसी ने मूवी देखी होगी ध्यान से तो उनको निश्चित रूप से देखने को मिला था, या सुना होगा बड़ों से तो निश्चित रूप से सुनने को मिला होगा, और नहीं मिला तो आज सुनिए इस बात को। उनका एक वाक्य था कि मैं रहूं ना या रहूं, भारत ये रहना चाहिए। एक ने देश के लिए सोचा, शिवाजी ने देश के लिए सोचा। जितने बड़े रिसर्चर्स हैं उन्होंने लाइफ में बच्चों की, सोसाइटी की प्रॉब्लम सॉल्व करने के बारे में सोचा। उनका लक्ष्य पैसा कमाना नहीं था, जैसा कि नवले सर ने कहा, उद्देश्य पैसा नहीं था, उद्देश्य किसी ना किसी समाज की समस्या का हल निकालना था। सर की बात सुनते हुए मेरे मन में एक प्रश्न आ रहा था कि सर मेरे पिताजी अगर मान लीजिए चाय वाले होते, मेरे पिताजी अगर एक
किराने की दुकान वाले होते, मेरे पिताजी अगर एक सब्जी वाले की दुकान वाले होते, तब मैं उस ध्येय के लिए कैसे टिकता सर? तब मैं कैसे सोचता कि जिंदगी में काम करूं लेकिन पैसे की तरफ ध्यान ना दूं? ये एक आम बच्चे के मन में आने वाले विचार जो मैं उस समय महसूस कर पा रहा हूं। सर मैं कब तक लगा रहूं, कब तक उस काम के लिए लगा रहूं जब तक पैसा ना मिले, क्योंकि पैसा नहीं मिलता फीस जमा नहीं कर सकते, पैसा नहीं मिलता लोग खड़ा नहीं करते, पैसा नहीं मिलता नई जगह एडमिशन नहीं मिलता, पैसा नहीं मिलता तो अपने भी लोग पहचानते नहीं, पैसा नहीं मिलता तो इलाज नहीं करवा सकते, पैसा नहीं मिलता तो सब कुछ संभव तो है ही नहीं। और आप अगर इस तरह से कहेंगे, नवले सर के बारे में एक बात सोची जा सकती है, बच्चे मैं जब सोच रहा था तब ये बात मेरे मन में आ रही थी कि सर फिर हम कैसे किस बात पे भरोसा रख के काम करें कि हम काम करेंगे एक दिन आउटपुट आएगा, एक दिन आएगा, क्योंकि सर उम्र गुजरेगी, 19 साल की उम्र, 16 साल की उम्र, 17 साल की उम्र, 21 साल, 22-23 में हमारा प्लेसमेंट होने की बारी आ जाएगी, 23 के बाद हम पढ़ने लगेंगे, आगे काम करने के लिए हमको जॉब की जरूरत पड़ेगी, 26 में हमारे पेरेंट्स बोलने लगेंगे कि तुम्हारी शादी का समय आ गया है, 26 में शादी का समय आ जाएगा, शादी तक इनकम पूछी जाएगी, क्योंकि मैं भी मेरी बहन को वहां नहीं देने वाला जहां पर कोई कमाने वाला नहीं। 26 की उम्र में इनकम पूछी जाएगी, इनकम मेरे पास नहीं होगी और मैं ध्येय पे लगा रहूं, ये कैसे होगा सर? ये कैसे होगा सर? ये मन में ख्याल मेरे उस समय आ रहा था। हो सकता है आप में से कई बच्चों के मन में ये ख्याल आ रहा हो कि ये बात सच है कि हमें लगे रहना है, लेकिन ये बात कैसी सच है कि हमें हमारा जीवन यापन कैसे करना है। और इसी के लिए सर ने जो मार्ग बताया था कि आपको 10th क्लास के बाद अगर घर में आर्थिक स्थिति की समस्या है, पैसों की समस्या है, परेशानी है, पारिवारिक स्थिति सही नहीं है, तो मेरा वाक्य याद रखिएगा, जिसका कोई नहीं होता उसका एजुकेशन होता है, जिसका कोई हथियार नहीं होता उसके पास सबसे बड़ा हथियार एजुकेशन होता है। अगर आपकी कोई मदद नहीं कर सकता तो अपनी पूरी ताकत और ऊर्जा उठा के एजुकेशन पर डाल दीजिए, क्योंकि एक गरीब पढ़ते हुए, एक गरीब तिलमिलाते हुए, एक गरीब ऐसे बच्चे के लिए जो अपनी जिंदगी बदलना चाहता है, कोई भी टीचर कभी भी फीस की डिमांड नहीं करेगा। मैं बोलता हूं आपको, ये मेरा ओपन चैलेंज है। 10th जहां तक पढ़ते आएंगे वो टीचर सपोर्ट करेंगे, 11 जाएंगे वो सपोर्ट करेंगे, 12th जाएंगे वो सपोर्ट करेंगे, लेकिन नालायक, मतलब शब्द नालायक का मतलब क्या? नालायक शब्द का मतलब जो अपने लक्ष्य केंद्रित लोग नहीं है, उनके लिए मैं ऐसा कह रहा हूं। जो लक्ष्य केंद्रित लोग नहीं है, ऐसे लोगों की कोई मदद नहीं करता। आपने अपनी पूरी जान किसी लक्ष्य के लिए लगा दी, निश्चित कहता हूं टीचर आपकी मदद करने वाला है, निश्चित कहता हूं कि टीचर आपकी मदद करने वाला है। हालांकि बोलने को बहुत सारे टॉपिक ऐसे हैं जो अभी भी रिमेनिंग है, लेकिन मैं आप लोगों का समय प्रोडक्टिव वे में उस जगह पे कॉन्सेंट्रेट करवाना चाहूंगा जिसका नाम दिया गया है करियर गाइडेंस। करियर गाइडेंस में करियर कैसे सिलेक्ट करना, ये बात करने के बाद में करियर सिलेक्शन हो गया मान लीजिए, तो करियर के उस पाथ पर, टारगेट पर कैसे पहुंचना है, इसके बारे में मैं बात करने वाला हूं। आपको एक टेस्ट पेपर दिया गया होगा स्टूडेंट्स सभी लोगों के साथ में, एक पेपर दिया पुरोहित एकेडमी नाम का, एक टेस्ट पेपर दिया हुआ है, यस और नो? अरे दिया कि नहीं दिया? यस और नो? पक्का दिया हुआ है। उस टेस्ट में पहले टेस्ट का नाम क्या लिखा हुआ है, चेक कीजिएगा। पहले स्टार्ट कीजिएगा, फर्स्ट टेस्ट का नाम क्या है, चेक कीजिएगा फटाफट। स्टूडेंट्स बात करेंगे और बताएंगे फर्स्ट टेस्ट का नाम क्या है, बच्चों बताइए क्या नाम है? कौन सा? टेस्ट ऑन द प्री एग्जाम एंड एग्जाम एटीट्यूड्स। टेस्ट ऑन द एग्जाम एंड प्री एग्जाम एटीट्यूड्स मतलब क्या? 10th के बाद जो बच्चा अपना करियर साइंस लेता है, आर्ट्स लेता है, कॉमर्स लेता है, IIT JEE की तैयारी करता है, नीट की तैयारी करता है, कोई भी एग्जाम की तैयारी करता हो, कोई भी एग्जाम की तैयारी, तो उस एग्जाम की तैयारी में आपके ये पैरामीटर्स सपोर्ट करने वाले हैं जिसको मैं डिस्कस करने वाला हूं। आप सब लोगों के पास पेपर अवेलेबल है, जो जो क्वेश्चन है उसके आंसर्स आप खुद अपने मन में लगाते जाएंगे और उसके मार्क्स लिखते जाएंगे। देखो पहला क्वेश्चन आपसे क्या बोला गया है, पहला क्वेश्चन, हाउ मेनी आवर्स वन शुड स्टडी? आपको कितने घंटे पढ़ना चाहिए? आपकी नजर में आपको कितने घंटे पढ़ना चाहिए, सोच लीजिए, वहां लिख दीजिए अगर पेन हो तो आपके पास में, आपको कितने घंटे पढ़ना चाहिए। और अगर आपने जो भी सोचा है उसके एवरेज में वो मार्क्स अवेलेबल है। जैसे मान लो 8 घंटे कोई पढ़ना चाहता है तो उसको 0 मार्क्स से, 6 to 8 आवर्स में 0.5 मार्क्स से, 6 to 8 आवर्स 2 to 4 आवर्स। तो आप देखिए आपने जो भी टिक किया हो उसके मार्क्स को आप वहीं पे लिखते जाइएगा साथ में, ताकि इवैल्यूएशन भी होता जाए। पहला क्वेश्चन क्या है,